तुमच्याकडे कार असू द्या, रिक्षा असू द्या, ट्रक, टेम्पो अशी कुठली गाडी असू द्या, पण तुम्ही तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर कुठल्या ना कुठल्या तरी देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा, फोटो, स्टिकर काही ना काहीतरी ठेवलंच असेल, बरोबर? पण ज्योतिषशास्त्र असं सांगतं की काही खास देवता आहेत ज्या प्रवास सुरक्षित करतात आणि प्रवास सुरक्षित व्हावा, ती गाडी आपल्याला लाभावी, वाहनाचं सुख मिळावं यासाठी काही खास देवतांच्या मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवणं लाभदायक ठरतं. कोणत्या आहेत त्या देवता? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, आता ज्या ज्या लोकांच्या डोक्यात असा प्रश्न आलाय ना की ज्योतिषशास्त्र आणि गाडीचं डॅशबोर्ड काय संबंध आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक उदाहरण देते. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाच्या वर बजरंग बलीला विराजमान व्हायला सांगितलं होतं. कशासाठी? तर अर्जुनाचा रथ सुरक्षित राहावा म्हणून. आणि बजरंग बलीने सुद्धा अर्जुनाच्या रथावर विराजमान राहून अर्जुनाच्या रथाचं युद्धामध्ये रक्षण केलं आणि त्यामुळे अर्जुन युद्ध लढण्यावर लक्ष केंद्रित करू शकला. त्याच्या रथाचं कुठलंही नुकसान झालं नाही. आपला रथ अर्थात आपली गाडी. आणि मग आपली गाडी सुरक्षित राहावी, प्रवास करताना अडीअडचणी येऊ नयेत, सगळ्यात महत्वाचं अपघातापासून आपलं रक्षण व्हावं, यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये काही देवता आहेत ज्या देवतांच्या मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवायला सांगण्यात आल्या. त्या देवता कोणत्या आहेत? त्यामध्ये आहे गणपती बाप्पा, हनुमंत, भगवान महादेव, बालाजी आणि श्री स्वामी समर्थ. या देवतांपैकी कुठल्याही एका देवतेची मूर्ती तुम्ही तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवू शकता. आता या प्रत्येक देवतेचं काय कार्य आहे आणि याच देवतांच्या मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर का हव्या ते बघूया. सगळ्यात आधी गणपती बाप्पा. गणेशाला सुखकर्ता, विघ्नहर्ता म्हटलं जातं. वाहन घेतलं पण ते लाभलंच नाही तर काय उपयोग? त्यात सतत बिघाड होऊन चालणार नाही, बरोबर? यासाठीच विनायकाला शरण जावं आणि वाहन सुख लाभावं, प्रवासात येणारी विघ्न दूर व्हावीत अशी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या डॅशबोर्डवर ठेवू शकता. दुसरी देवता म्हणजेच हनुमंत. मघाशीच मी तुम्हाला महाभारताचं उदाहरण दिलं. हनुमंताला संकटमोचक म्हटलं जातं आणि खुद्द श्रीकृष्णांनीच बजरंग बलीला महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथावर बसा अशी विनंती केली होती आणि अर्जुनाच्या रथाचा जो ध्वज होता त्या ध्वजामध्ये बजरंग बलींनी प्रवेश केला होता आणि त्यामुळेच कितीही आत्मघातकी शस्त्र आलं तरी हनुमंताच्या कवचामुळे अर्जुनाच्या रथाचं नुकसान होऊ शकलं नाही. याच भावनेने आपणही हनुमानाची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावू शकतो आणि हनुमंतांना आपल्या गाडीमध्ये विराजमान व्हावं अशी विनंती करू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादेव. महादेव ज्यांना आदियोगी म्हटलं जातं. देवादिदेव महादेव हे विश्वाचा संसार सांभाळून कायम शांतचित्त असतात. प्रवासात ती शांतता आपल्याही मनात रुजावी म्हणून शंकराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणं सुद्धा लाभदायक ठरतं. बालाजी. बालाजी अर्थात पांडुरंग. अनेक लोक बालाजी किंवा विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा सुद्धा आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावतात. हे सगळे विष्णूंचे अवतार आहेत. विठू माऊली जशी भक्ताच्या रक्षणासाठी युगे 28 विटेवर उभी राहिली तशी आपल्या प्रवासात आपल्याही पाठीशी उभी राहावी हीच भावना त्यामागे आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आश्वासक शब्द स्वामींनी प्रत्येक भक्ताला दिले आहेत आणि हेच शब्द प्रवासात आपलं रक्षण करोत. यासाठी सगळी विघ्न दूर करण्यासाठी स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर लावू शकता. डोळ्यांसमोर राहील अशा पद्धतीने लावू शकता. गुरुकृपा झाली तर सगळीच विघ्न दूर होतात आणि प्रवास तर सुखाचा होतोच होतो. मग मंडळी, तुमच्या गाडीवर तुम्ही कुठल्या देवतेची मूर्ती लावली आहे? तुमचा अनुभव कसा आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन गाडी चालवताना करा. नाहीतर तुम्ही कुठल्याही देवतेची मूर्ती जरी तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावली पण वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं नाही, कशीही गाडी चालवली, अंधाधुंदी कारभार केलात तर ईश्वर सुद्धा क्षमा करत नाही. म्हणून नियमांचं पालन करा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. मग भगवंत तुमची रक्षा करणारच करणार. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ.
ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.